नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मराठी भाषेच्या आरंभाच्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे मराठी भाषा ही शब्दरूपात अस्तित्वात होती आणि शब्दरूपात अस्तित्वात असताना तिला आधार ताम्रपटाचा प्राप्त झालेला होता आणि मराठी भाषेने ताम्रपटाच्या माध्यमातून जे काही शब्दरूप धारण केलेलं होतं तो कालखंड म्हणजे 7वे शतक. आणि काही ताम्रपटाचे संदर्भही आपण बघितलेले होते आणि त्या ताम्रपटांवरती मराठी भाषेतील काही शब्द कशा पद्धतीनं कोरल्या गेलेले होते आणि या सगळ्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येत आहे की मराठी भाषा 7व्या शतकामध्ये शब्दरूपात अस्तित्वात होती. आज आपल्याला अभ्यासायचं आहे की मराठी भाषा ही वाक्यरूपामध्ये अस्तित्वात होती. ज्या पद्धतीनं मराठी भाषेच्या शब्दरूपाच्या अनुषंगाने ताम्रपट आधारभूत ठरले, त्याच पद्धतीनं मराठी भाषेच्या वाक्यरूपाच्या अनुषंगाने शिलालेख आधारभूत ठरले. जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये ताम्रपट कशाला म्हणायचं हे पाहिलेलं आहे किंवा ताम्रपट म्हणजे काय, आणि नंतर मग आपण विस्तारानं पाहिलेलं आहे. त्या पद्धतीनंच आजही आपल्याला शिलालेख म्हणजे काय हे बघावं लागेल. शील या शब्दाचा अर्थ दगड असा आहे. आता आपण मराठी भाषेचे साहित्याचे विद्यार्थी आहोत, त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे शील शामुर्गाचा श आणि त्याला पहिली वेलांटी नंतर ल, शील, शिलालेख. जर समजा त्याची पहिली वेलांटी शील असं लिहिलं तर त्याचा अर्थ होतो दगड, आणि त्या शीला जर समजा आपण दुसरी वेलांटी दिली शील तर ते चारित्र्याच्या अनुषंगाने त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपण थोडंसं शब्दांच्या अर्थात शब्दांकडेही शुद्ध लेखनाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तर याबद्दल आपण काही जास्त चर्चा करू नये, फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे शिलालेख लिहित असताना या पद्धतीनं आपण लिहायला पाहिजे, कारण आपण ऐच्छिक मराठी विषयाचे विद्यार्थी आहोत. तर शिलालेख या शब्दाचा अर्थ आपण या पद्धतीनं घ्यायचा आहे, दगडावरती कोरला गेलेला मजकूर म्हणजे शिलालेख. म्हणजे आपला मुद्दा दुसरा इथं क्लिअर होतो आहे. म्हणजे मराठी भाषा ही वाक्यरूपामध्ये दगडावरती कोरल्याच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. शतक कोणतं आहे? शिलालेखाच्या माध्यमातून जर समजा आपण पाहिलं तर 11वं शतक आहे. म्हणजे 7व्या शतकामध्ये मराठी भाषा शब्दरूपात अस्तित्वात आली आणि 11व्या शतकामध्ये मराठी भाषा वाक्यरूपात अस्तित्वात आली. आणि ते कशाच्या माध्यमातून? शिलालेखाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं प्राचीन कालखंडामध्ये राजे महाराजे यांनी ताम्रपटाचा उपयोग केला, त्याच पद्धतीनं प्राचीन कालखंडामध्ये राजे महाराजे यांनी शिलालेखाचा सुद्धा उपयोग केल्याचं आपल्याला तशा प्रकारच्या नोंदी इतिहासामध्ये वाचायला मिळतात. कारण त्या कालखंडामध्ये आज ज्या पद्धतीनं आपल्याला प्रचंड विकास झाल्याचं जाणवतं, विशेषतः ग्रंथरूपाच्या माध्यमातून किंवा जे काही ज्ञान आहे ते ज्ञान किंवा ज्ञानासंदर्भातली जी काही माहिती आहे ती माहिती आज आपल्याला प्रचंड विकसित झालेली जाणवते. परंतु तशा प्रकारचा संदर्भ आपल्याला प्राचीन कालखंडामध्ये पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्या कालखंडामध्ये शिलालेखांचा अधिक उपयोग करण्यात आलेला आहे. शिलालेखाचा संदर्भ जर समजा आपण लक्षात घेतला तर सम्राट अशोक राजा यांचा उल्लेख आपल्याला इथं करावा लागेल. कारण
सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये सर्वप्रथम शिलालेख कोरले गेलेले आहे. हे आपण इथं आवर्जून लक्षात ठेवायचं. सम्राट अशोकांच्या कालखंडातील एकूण 14 शिलालेख उल्लेखनीय असल्याचे आपल्याला जाणवतं किंवा जाणवतात. सम्राट अशोकांच्या कालखंडातल्या शिलालेखांवरती सम्राट अशोकांचा विजय किंवा त्यांचं धार्मिक धोरण किंवा त्या काळातली सामाजिक परिस्थिती किंवा त्या काळातली राजकीय परिस्थिती, काळ किंवा दिनांक, वार, मुहूर्त अशा संदर्भातला मजकूर किंवा या संदर्भातल्या मजकुराची माहिती नोंदविली गेलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मराठी भाषेच्या उत्पत्ती कालाच्या दृष्टिकोनातून शिलालेखांना विशेष महत्त्व आहे. आणि अशा या शिलालेखांना प्राचीन काळातील मराठीतील अक्षरवाङ्मय असं म्हटलं गेलेलं आहे, जे वाङ्मय कधीही नष्ट होऊ शकत नाही. आणि इतिहासकार, इतिहास संशोधक ताम्रपट असेल किंवा शिलालेख असेल यांना इतिहासाची साधनं म्हणून वापरतात. आणि मग त्यावरती रिसर्च किंवा त्यावरती संशोधन करतात. एवढं महत्त्व ताम्रपट किंवा शिलालेखांना आहे. मग आपला मुद्दा कोणता आहे की शिलालेखावरती आपण ही चर्चा केलेली आहे. आणि मग या शिलालेखाचा आणि मराठी भाषेच्या आरंभाचा संबंध काय आहे, म्हणजे जे की आपल्याला मराठी भाषेच्या आरंभापर्यंत शिलालेखाच्या माध्यमातून कसं जाता येतं. कारण आता मी सांगितल्याप्रमाणे शिलालेखावरतीच मराठीतील वाक्य रूप जे आहे ते वाक्यरूप अभ्यासायला मिळतं. आता काही शिलालेखाचे उदाहरणं तुम्ही इथं देणं महत्त्वाचं आहे. हे सगळं वर्णन ठीक आहे किंवा हे सगळं स्पष्टीकरण ठीक आहे किंवा विश्लेषण ठीक आहे, तर त्याला दाखला आपण देणं इथं महत्त्वाचं आहे, उदाहरण देणं महत्त्वाचं आहे. अक्षीचा शिलालेख आहे इसवी सन 1012 मधला अक्षीचा शिलालेख. या शिलालेखावरती मराठीमधील मिश्र रूपातलं वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं वाक्याच्या दृष्टिकोनातून हा शिलालेख महत्त्वाचा मानला जात नाही. हा कोणता शिलालेख? अक्षीचा शिलालेख. कालखंड कोणता आहे? 1012. परंतु याच्या पुढे जेव्हा आपण जातो तेव्हा तो शिलालेख अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कोणता शिलालेख आहे? श्रवणबेळगोळचा शिलालेख. श्रवण लक्षात ठेवा, कदाचित आपल्याला थोडंसं स्पष्ट न ऐकू आल्यामुळे शब्द चुकीचे आपण वापरू शकतो किंवा लिहूनही घेतो. परत मी सांगतो आहे, श्रवणबेळगोळचा शिलालेख. श्रवणबेळगोळचा शिलालेख हा शिलालेख इसवी सन 1116 मध्ये कोरला गेलेला आहे. आणि याच श्रवणबेळगोळच्या शिलालेखावरती मराठी भाषेतलं पहिलं वाक्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. पहिलं वाक्य कोणतं आहे ते? श्री चाऊंडराजे चा व त्याला पहिला उकार, नंतर मोठं अर्ध न, त्याला ड जोडायचं. राजे, राज्य लिहित असताना ज वर एक मात्रा, जला य जोडायचं नाही, ते राज्य वेगळं. चाऊंड नावाचा राजा. श्री चाऊंड राज्य करवी येले. आता काही पुस्तकांमध्ये थोडंसं विस्तारानं वाक्य असेल, काही पुस्तकामध्ये अशा प्रकारचं वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. करवी वची पहिली वेलांटी य ले, करवी येले. हे मराठी भाषेतलं पहिलं वाक्य आहे. म्हणजे यावरून आपल्या काय लक्षात येतं आहे की 11व्या शतकामध्ये मराठी भाषेने वाक्यरूप धारण केलं. आणि वाक्यरूप धारण करत असताना
शिलालेखांनी मराठी भाषेला आधार दिला. हा दुसरा मुद्दा. काय लक्षात ठेवायचं आहे? पहिल्यांदा मराठी भाषेचं शब्दरूप, आणि दुसरा मुद्दा काय लक्षात ठेवायचा आहे? मराठी भाषेचं वाक्यरूप. शब्दरूपाला आधार कोणी दिला? ताम्रपटांनी. आणि वाक्यरूपाला आधार कोणी दिला? आधारभूत काय ठरले? शिलालेख. इथं आपण एवढं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, जे काही शिलालेखांचा उल्लेख मी आता केलेला आहे, त्या शिलालेखांची नावं आपण आवर्जून पाठ करून टाकायची. आणि त्या शिलालेखावरती जे काही वाक्य कोरलं गेलेलं आहे, मी आता जे काही वाक्य म्हटलेलं होतं ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. म्हणजे केवळ आपल्या थर्ड इयरच्या अभ्यासापुरता हा भाग महत्त्वाचा नाही, तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा यातला बराच भाग उपयोगाला येऊ शकतो. कसं उपयोगाला येऊ शकतो? की स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. कसे? की मराठी भाषेतलं पहिलं वाक्य कोणत्या शिलालेखावरती कोरल्या गेलं? मग तुम्हाला पर्याय दिले जातात. अक्षीचा शिलालेख असेल, श्रवणबेळगोळचा शिलालेख आहे, अन्य कोणता शिलालेख जर समजा असेल तर ते संदर्भ दिले जातात. म्हणजे आपण जर अभ्यासलं तर आपल्या लक्षात येतं की अरे, आपण थर्ड इयरला असताना हा उल्लेख आपण अभ्यासलेला होता, किंवा हा कुठंतरी संदर्भ आपल्याला आलेला होता. म्हणजे तिथं तुम्हाला हे कामाला येऊ शकतं. श्रवणबेळगोळचा शिलालेख. अशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की श्रवणबेळगोळचा शिलालेख कोणत्या कालखंडामध्ये कोरला गेलेला आहे? इसवी सन 1116 मध्ये. म्हणजे या पद्धतीनं आपण दुसऱ्या मुद्द्याचं विश्लेषण उदाहरणासह लक्षात ठेवायचं आहे. खूप फापट पसारा आपण लक्षात ठेवायची गरज नाही. जेवढा महत्त्वाचा भाग आहे तेवढाच भाग आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला ते लक्षात ठेवण्यासाठीही सोपं जाईल, आणि लिहित असतानासुद्धा त्याचा उपयोग खूप आपल्याला चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आलं लक्षात? म्हणजे हा दुसरा मुद्दा. त्याच्यानंतर आहे तिसरा मुद्दा. 3च मुद्दे मराठी भाषेच्या आरंभाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तिसरा आहे मराठी भाषेचे ग्रंथरूप. पहिलं शब्दरूप आहे, दुसरं वाक्याच्या रूपामध्ये अस्तित्वात आली मराठी भाषा, आणि तिसरं जे आहे ती ग्रंथरूपात अस्तित्वात आली. आता कोणत्या कालखंडामध्ये आली ग्रंथरूपामध्ये? 12व्या शतकामध्ये. 12व्या शतकामध्ये म्हणजे 11व्या शतकाच्या उत्तरार्धात आपण साधारणपणे 12वं शतक असं संबोधतो. म्हणजे सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे ताम्रपटांनी शब्दरूपाला आधार दिला मराठी भाषेतल्या, आणि त्यानंतर वाक्यरूपाला शिलालेखांनी आधार दिला, आणि मग आता प्रत्यक्ष ग्रंथांनी मराठी भाषेच्या विस्ताराला आधार दिला. ते एक लक्षात ठेवायचं आहे. येशचंद्र पंडित संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. येशचंद्र पंडित, डबलचं येशचंद्र पंडित. पंडित लिहित असताना नेहमी आपण डची पहिली वेलांटी लिहायची. पंडित. त्यांनी राजमती प्रबोधन या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. अर्थात हे नाटक आहे, संस्कृत भाषेमध्ये लिहिल्या गेलेलं आहे, आणि हे इसवी सन 1128 या कालखंडामध्ये या नाटकाची रचना किंवा या नाटकाचं लेखन करण्यात आलेलं आहे. तर याचा का संदर्भ आपण लक्षात ठेवायचा या ग्रंथाचा किंवा या नाटकाचा? राजमती प्रबोध या नावाचा ग्रंथ आहे. परत एकदा तुम्हाला सांगतो आहे, येशचंद्र पंडित यांनी राजमती प्रबोध हा ग्रंथ किंवा हे नाटक संस्कृतमध्ये लिहिलं इसवी सन 1128 मध्ये. आणि या ग्रंथामध्ये महाराष्ट्रीयन स्त्रीचं वर्णन मराठी भाषेतून करण्यात आलेलं आहे. म्हणजे परिपूर्ण मराठी ग्रंथरूपात मराठी भाषा अस्तित्वात इथपर्यंत आलेली नाही, कारण इथं संस्कृत भाषेने आधार दिला.
संस्कृत भाषेला सुद्धा म्हटलं जातं आहे मराठी भाषेची जननी. म्हणून इथं काय लक्षात ठेवायचं आहे की राजमती प्रबोध या संस्कृत नाटकामध्ये महाराष्ट्रीयन स्त्रीचं वर्णन येशचंद्र पंडित यांनी जे काही केलेलं आहे ते करत असताना त्यांनी मराठी भाषेतून केलं. म्हणजे ग्रंथाचा आधार मराठी भाषेला मिळाला. त्याचबरोबर प्राकृत मराठी भाषेचे टप्पे आहेत विकासाचे. जसं की आता मी म्हटल्याप्रमाणे संस्कृत नंतर प्राकृत नंतर मराठी. आता इथं थोडासा गोंधळ होण्याची शक्यता, फक्त लक्षात इथं काय ठेवायचं आहे, या ग्रंथरूपाच्या माध्यमातून मराठी भाषेला ग्रंथरूप प्राप्त होत असताना संस्कृत भाषेने आधार दिला. म्हणजे संस्कृत भाषेमध्ये येशचंद्र पंडित यांनी राजमती प्रबोध हे नाटक लिहिलं आणि त्यामध्ये मराठी भाषेत महाराष्ट्रीयन स्त्रीचं वर्णन त्यांनी केलं, म्हणजे आधार दिला. त्यानंतर प्राकृत भाषेमध्ये सुद्धा गाथा सप्तती हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये सुद्धा काही नोंदी मराठीतल्या आलेल्या आपल्याला जाणवतात. त्यानंतर मात्र आपण लक्षात ठेवायचं आहे अत्यंत महत्त्वाचा भाग, जेव्हा महानुभाव पंथ किंवा महानुभाव पंथाच्या अगोदर म्हणजेच इसवी सन 1188चा हा कालखंड आणि या इसवी सन 1188च्या कालखंडामध्ये विवेक सिंधू नावाचा ग्रंथ मुकुंदराज जेव्हा लिहितो तेव्हा या ग्रंथाला मराठी भाषेतला आद्य काव्य ग्रंथ म्हणून मान्यता प्राप्त होते. म्हणजे एवढ्या नोंदी मराठी भाषेच्या ग्रंथरूपाच्या अनुषंगाने आपल्याला घ्यायच्या आहे. मराठीतला पहिला काव्यग्रंथ कोणता? विवेक सिंधू. किंवा मराठीतला आद्य काव्यग्रंथ कोणता? विवेक सिंधू. म्हणजे इथे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणी लिहिला? मुकुंदराजांनी लिहिला. कधी लिहिला? इसवी सन 1188 मध्ये. त्याच पद्धतीनं मराठी भाषेमध्ये गद्यग्रंथसुद्धा लिहिला गेलेला आहे. गद्यग्रंथ. मग तो गद्यग्रंथ कोणता आहे? लीळाचरित्र. माहीम भटांनी हा गद्यग्रंथ लिहिलेला आहे इसवी सन 1283 मध्ये. केव्हा लिहिला गेलेला आहे? इसवी सन 1283 मध्ये माहीम भटांनी लीळाचरित्र नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि या ग्रंथाला मराठीतील आद्य गद्य ग्रंथ म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे. लीळाचरित्र म्हणजे काय? आता ते पुढच्या प्रकरणामध्ये विस्तारणं येणारच आहे. फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे लीळा या शब्दाचा अर्थ आठवणी. आठवणी रूपामध्ये चरित्र मांडण्यात आलेलं आहे या ग्रंथामध्ये श्री चक्रधर स्वामी यांचं. म्हणून हा आद्य गद्य ग्रंथ म्हणून मध्ययुगीन मराठी वाङ्मयामध्ये अर्थात मराठी साहित्यामध्ये लीळाचरित्र या ग्रंथाला मान्यता प्राप्त झालेली आहे. तर काही इथपर्यंतचा भाग आपण थोडं विस्तारानं या पद्धतीनं लक्षात घ्यायचा आहे. जर समजा आपण काही ग्रंथ वाचले, काही पुस्तकं वाचले, तर काही अभ्यासक आपली मतं मांडतात आणि ती मतं जर समजा आपण वाचली, ती मतं थोडीशी आपण पाठांतर केली आणि त्याच पद्धतीनं आपण आपल्या उत्तरामध्ये लिहिलं तर आपलं उत्तर प्रभावी ठरू शकतं. बरोबर. वि. ल. भावे यांनी मराठी भाषेच्या पूर्वपीठिकेसंबंधी आपलं मत मांडलेलं आहे. म्हणजे इथं आपला मराठी भाषेच्या आरंभ काळाचा समारोप या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यांनी
मराठी भाषेच्या पूर्वपीठिकेसंबंधी आपलं मत मांडलेलं आहे. कोणी मांडलेलं आहे? वि. ल. भावे. काय म्हणतात ते? नाग लोक हे वैदिक अपभ्रंश बोलत व महाराष्ट्रिक हे महाराष्ट्री भाषा बोलत आणि या दोघांच्या मिश्रणातून पुढे मराठी भाषा सिद्ध झाली असे अनुमान निघते. त्याने अनुमान काढलं. नागलोक, मूळचे नागलोक हे वैदिक अपभ्रंश बोलत, वैदिक अपभ्रंश. महाराष्ट्रिक हे महाराष्ट्री भाषा बोलत आणि या दोघांच्या मिश्रणातून पुढे मराठी भाषा सिद्ध झाली. अशा प्रकारचं अनुमान त्यांनी इथं काढलेलं आहे. आता त्यांनी जे काही मत मांडलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण तुम्ही मांडायची गरज नाही. फक्त इथं एवढी नोंद करायची आहे की मराठी भाषेच्या पूर्वपीठिकेच्या संदर्भामध्ये या प्रकारचं मत या अभ्यासकांनी मांडलेलं आहे. तर हा एवढा भाग मराठी भाषेच्या आरंभ काळाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तर सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या अभ्यास घटकावरती फक्त टिपासाठी प्रश्न विचारला जाईल आणि त्यामुळं आपण या पद्धतीनं या अभ्यास घटकाचा अभ्यास करायचा आहे. आपल्या लक्षात आलेलं असेल असं मला वाटतं. तेव्हा आपण इथे थांबूया. धन्यवाद.